मित्रांनो एवढा गरमा होत आहे ना, ह्या बघा 3-3 बाटल्या घेऊन आलो पेप्सीच्या. तर सगळं खुश झालं पाहिजे पिऊन या गरमीतनं, थंडा पिऊन. हो भारती आई, हा आमचा थंडा ठेवा जरा ठेवा ना फ्रीज मध्ये. ते येतील पालखीचे माणसं येतील ना, त्यांना द्या. पकडशील पकड. अरे देवा, फ्रीज मध्ये राहणारच नाही. पण बघा किती थंडा आणला नाही. त्याने थंडा आणलाय काय? नाही राहणार. नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, काल आपल्याकडे ग्रामदेवताची झुकाई देवीची पालखी वस्तीला होती आणि आज आपल्या वाडीची पूर्ण आज घरं घेणार आहे पालखी. देवी प्रत्येकाच्या घरात जाणार आहे आणि जे ओटी वगैरे भरून त्याच्यानंतर मग पालखी रात्री सानेवरती द्यायची आहे. पहिलं घर वरतून चालू होतं आहे. आज त्याच घरामध्ये वाडीला पूर्ण जेवण आहे आणि नैवेद्य देखील त्याच घरामध्ये आहे. आता पालखीला देवीला नैवेद्य दाखवून त्याच्यानंतर आपण आता घरं घ्यायला सुरू करणार आहोत आणि भरपूर काही एन्जॉयमेंट असते, भरपूर काही मजा असते. ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. आणि मेन म्हणजे लग्नानंतरचा पहिला शिमगा आमच्या गावामध्ये कशा प्रकारे साजरा केला जातो तो देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. चला आजच्या ह्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि ब्लॉग हा मित्रांनो छोटासा असेल आणि गोहागर पट्ट्यातला शिमगा कसा असतो तो देखील तुम्हाला या छोट्याशा ब्लॉगमधून तुम्हाला बघायला भेटेल. चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, लग्नानंतरचा पहिला शिमगा आपण कशा प्रकारे साजरा करतो ते बघा. या ठिकाणी तयारी पूर्ण सुरू झालेली आहे. हो भाऊ, तयारी चालली आपली. गरम पाणी आहे काय? गरम पाणी आहे का? गरम पाणी एकदम मीडियम आहे, हा साधा आहे आणि हा गरम. हा गरम आहे का? यजमान्यांना पण तयारी आहे आपली, फुल तयारी आहे. हो गोटाडा, पाणी गरम आहे काय? गरम पाणी केलेलं आम्ही, मस्त गरम पाणी करून आणलेलं आहे. अंगोली चला आता जाऊ दे. राजा आहे का ना? तर आमच्या गावात लग्नानंतरचा पहिला शिमगा अशा प्रकारे साजरा केला जातो आणि आता हे पहिलं घर झालेलं आहे. या ठिकाणी देवीला नैवेद्य देखील दाखवून झालेला आहे. आत्ता या घरातनं पालखी बाहेर पडली आहे आणि आत्ता आमच्या वाडीतली घरं घेण्यास सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मित्रांनो, पहिले देवीचे पाय धुतले जातात दुधाच्या पाण्याने. त्याच्यानंतर जे देवीला खांद्यावरती घेऊन असतात त्यांचे पाय धुतले जातात. त्याच्यानंतर देवीची आरती केली जाते, ओवाळलं जातं. त्याच्यानंतर देवीला घराच्या आतमध्ये प्रवेश केला जातो. या देवीच्या घरामध्ये आगमन होतं.
श्री सुकाई देवीची पालखी घरात आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी घरच्या रहिवाशांकडनं माहेरवसनींकडनं या सुवासिनींकडनं देवीची ओटी भरली जाते. त्या ठिकाणी नारळ दिला जातो आणि त्या ठिकाणी जे पालखीसोबतचे जे गुरव असतात ते त्या ठिकाणी गाराणं घालतात. देवीचा आशीर्वाद घेतला जातो आणि जे देवीसोबतचे जे खेळे असतात ते त्या ठिकाणी देवीच्या समोर नृत्य करतात आणि हे सगळं झाल्यानंतर मग देवी घरातनं बाहेर पडते आणि दुसऱ्या घरामध्ये स्थानांतर होते. मित्रांनो, सध्या कोकणामध्ये गरमी भरपूर वाढली आहे आणि भरपूर ऊन लागतं आहे. त्यासाठी प्रत्येक घरामध्ये जेव्हा पालखी जाते तर काहीतरी एक फरसाण नाश्त्याला या थंड वगैरे मिठाई वगैरे ही देण्यात येते जे काही पालखीसोबत जे भाविक असतील भक्त असतील त्यांना. आणि पहिल्या ज्या जुन्या आठवणी होत्या ज्या आपण फरसाण वगैरे खायचो त्या प्रथा आज देखील आहेत आणि हे सगळं बघून जुन्या आठवणी खूप ताज्या होतात. ह्या तर मित्रांनो, आता वाडीतली अर्धी घरं झालेली आहेत आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला. हे बघा, सगळे मंडळी आहेत गावातली, सगळ्यांना भूक लागली पालखी नाचवून नाचवून. आणि दरवर्षीप्रमाणे वाडीमध्ये एक घर नेमलं जातं, त्या घरामध्ये सगळ्यांसाठी पूर्ण वाडीसाठी जेवण असतं. तर चला आता जेवण घेऊया. जेवण झाल्यानंतर थोडा आराम करणार, खेळे आणि गावातले मंडळी आणि जी अर्धी घरं राहिलेली आहेत ती नंतर परत घ्यायला सुरुवात करणार. हे बघा, या ठिकाणी सगळी वाडीतली चिल्ली पिल्ली सगळी जेवायला बसली. तर मित्रांनो, दुपारचे 3:30 वाजलेत आणि सगळ्यांचं जेवण झालं आहे. आता जे राहिलेली घरं आहेत ती आता आपण घेणार आहोत. आणि इतकं गरम होतं ना मित्रांनो, जबरदस्त गरम होतं आहे. आणि हे बघा, बिना चपलाने फिरायचं आहे या रस्त्याने. जे गावी राहतात ना मित्रांनो त्यांना काही वाटत नाही, पण जेव्हा आपण मुंबईतनं येतो ना, जेव्हा आपण बिना चपलाने फिरतो ना, सगळी दगडी बिगडी टोचतात एकदम पायाला. सवय नसते ना आणि असे चटके लागतायत ना, बाबा बाबा जबरदस्त.
भाऊ भाऊ घे तोंडात हात काढ त्याचा हात काढ तू हात काढ आई बाबा आणि साई बाबा आता एकच वाटतात. पाणी खपला पाणी संपला आणला नाही पाणी 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 आता लागलाय कोण आहे रे भाऊ घे काला हो मी गाव वाटायला आलो. 10 रुपये आमरे भाऊ सापायने गोल हे भाई भाऊ आमरे आमरे बाबू हो हो हे भाऊ पाणी हे भाऊ हे भाऊ हे भाऊ गोटा झाला पाणी 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 कमी पडला. तर मित्रांनो अजून 3-4 घरं बाकी आहेत आणि ती मला घ्यायला जमणार नाही कारण की आता मी मुंबईला निघतो आहे. 8ची गाडी आहे आणि 6 वाजलेत संध्याकाळचे. जेवढं मला शूट करायला जमलं तेवढं मी केलं. आता मुंबईला निघायचं आहे. मूड ऑफ झाला आहे पण काय करणार शेवटीला मुंबईला जावं लागणार. कामधंदा नोकरी आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कोकणी धीरज ह्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.